1 2 3 4 5 10. कोण दिख्या? अंजलीबाई. हा? मला पण दिसल्या. तू बी डोळा बंद केलं काय? अरे नाही, तरी बी दिसल्या. कसं कसं दिसल? राणा, राणा. काय? हम्म, हम्म. आपलं ते काय रे बरकत? ते आपलं असंच तू सांग की. मी? हा, तुम्ही इकडं अचानक शेतात कसं? हो, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही आता जे ऐकलं ते काय खरं नव्हतं? हा, मी काहीच नाही ऐकलं. तुम्ही काही म्हणालात का? कुठं काय? काय नाही. राणा, ते खालच्या पट्टीत जरा माझं काम आहे, मी आलो लगेच जाऊ ना. ए, अरे थांब की. ते काय बोलायचं होतं तुम्हाला? हो, त्याकरताच आले मी. सांगा की. मी उद्या दिल्लीला चालले, काही दिवसांसाठी. माझं ट्रेनिंग आहे तिकडे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मोठा चान्स आहे. मग आपली काही दिवस भेट नाही होणार आता. परत कधी येणार तुम्ही? 3 दिवसाचंच ट्रेनिंग आहे. 3च दिवस ना? हो, पण या 3-4 दिवसात माझं कसं होणार? म्हणजे अहो तुम्ही नसल्यावर मला कसं कळणार कोणाबरोबर आयुष्य घालवायचं ते? आता परत 3-4 दिवस लांबणीवर पडणार की. या मधल्या दिवसात सगळं कळेल, तुम्हालाही आणि मलाही. एक काम कर, तेल तिखट पीठ मीठ सगळं दे, म्हणजे जाताना विमानात स्वयंपाक करू दे. अगं ती काय कायमची दिल्लीला निघाली आहे का? उगीच ओझं कशाला? तुम्ही जरा गप्प बसा. माझ्या मुलीला काय द्यायचं आणि काय नाही हे माझं मी ठरवीन, कळलं ना? आणि अंजली, मुंबईत उतरलीस ना की एकदा त्या अक्षयला फोन करून घ्या बाळा. अक्षय? अगं असं काय करतेस? रमा काकू सांगत होत्या फार चांगला मुलगा आहे तो. त्यांनी त्याला सांगून ठेवलंय एअरपोर्टवर सोडायला येणार आहे तो तुला. अगं आई, त्यापेक्षा बाबा म्हणतायत तसं पीठ मीठ तेल मिरची वगैरे काहीतरी मला दे. असा टिंगल करा माझी. आपली मुलगी एवढ्या लांबच्या प्रवासाला चालली ना, याचं काही सुद्धा नाहीये तुम्हाला. सगळ्या गोष्टी माझ्याच चुकीच्या वाटतात तुम्हाला. ए बाई, आता तू तेवढे चिडू नकोस ग.
राणाजी मला आवडू लागले आणि नेमकी याच वेळेस मी निघाले. जायच्या आधी त्यांना मनातलं सगळं सांगून जाऊ का? मला खरं तर त्यांना सगळंच सांगायचंय. राणाजींच्या डोळ्यासमोर माझा चेहरा दिसतो म्हणजे त्यांच्याही मनात काही आहे का? असणारच. राणाजी साधेत, त्यामुळे त्यांना काही कळत नाही. आपणच समजावून सांगायला हवं त्यांना. त्यांच्या डोळ्यासमोर माझा चेहरा आला कारण त्यांच्या आयुष्यातली ती जोडीदार मी आहे. पण त्यांना हे सांगायचं कसं? कसं कळणार त्यांना? कसं कळणार मला? साहेबराव, आता तूच सांग गड्या. अंजलीबाई 4-5 दिवस नाहीत. आता त्या नाहीत म्हटल्यावर मला कोण सांगणार माझ्यासाठी कोण आहे ते, कुणा संग लगीन करायचं ते? साहेबराव, अरे कसं होणार आपलं? माझ्या रानाचं समदच चांगलं होणार आहे. अरे सकाळी सकाळी कसली काळजी पडली आ? ते अंजलीबाई आहेत ना व, ते आज चालल्या मुंबईला आणि मग तिकडून दिल्लीला. 3-4 दिवस नाहीत त्या. खरंच काय? अरे मग त्या चालल्यात म्हणून तुझं चित्ता थाऱ्यावर नाही? आता त्या नसल्यावर माझं कसं होणार? म्हणजे म्हणजे ते हा त्या सांगणार होत्या ना व, ते कोणा संग लगीन करायचं ते. आता त्या गावाला गेल्यावर मला कसं करणार? अरे तसं नाही ते. मग कसं आहे? तुमची रोजची संगत तुटल म्हणून तुझा जीव घाबरतोय. अगं फोन करून विचारू काय? फोन चालेल. एवढं दिवस झालं आम्ही सांगतोय एक फोन घे तर नाही. आता अंजलीच्या निमित्तानं तरी घेऊन टाक बाबा. अगं तसं नाही, ते तेव्हा गरज नव्हती, आता गरज आहे ना व. आणि तुम्ही मी मागं लागलायत फोन घे म्हणून. ते बरकतला बी सारखं शेतावरचं विचारायचं असतं ना व, म्हणून म्हटलं की फोन घेतला तर बरं होईल. बर बाबा, आम्ही मागे लागलोय असं समजून घे. बरं अंजली कवा जाणार आहे? आज. अरे लांब जाणार आहे ती. निघायच्या आधी तिला आपण शिदोरी घेऊन जाऊया. तू बांध शिदोरी, मी आलो पटाक दिशी. ये लवकर. हा. डोळं बंद केल्यावर त्या का दिसतात? याच कोड सुटलं. क्या बात आहे. समजू तर या डायरीत आहेत. चल बघा काय सापडते काय. आंब्याच्या झाडावर मुंग्या असतात ना व, तसं काहीतरी वाटते मला. आपण कुठल्या तरी पडेल की आदमीला विचारून घ्या काय. नाही, नको माझं मी बघतो काय करायचं ते.